परमेश्वरा, सौमित्राचा सारखा फोन येतोय अवंतिकासाठी. आता त्याला काय उत्तर देऊ? काय काय सांगताय आई? असं असेल तर आपल्याला लवकरात लवकर अवंतिकाला शोधावं लागेल. जानकी चल. हो, एक मिनिट आले. देवा, आज आमच्या सोबत तुझी पण परीक्षा आहे. काहीही झालं तरी अवंतिकाला सुखरूप ठेव. तिला सुखरूप घरी परत आण. नानांना सौमित्र भाऊजींना दिलेला शब्द माझ्याकडनं पाळला जाऊ दे. अवंतिकाला काही होऊ देऊ नकोस. माझं हे घर, माझं कुटुंब एकत्र ठेवण्याची जबाबदारी तुझी आहे. अवंतिकाला काहीही होणार नाही. काहीही होणार नाहीये देवा, तुझी जबाबदारी. आई, आम्ही आता निघतोय, पण अवंतिकाविषयी काय कळलं? देवाच्या कृपेने ती सुखरूप घरी आली तर आम्हाला कळवा. हो, लगेच कळवते. आजी, सगळे कुठे गेलेत? अगं बघ ना, सगळेजण आपापल्या कामाला गेलेत, अजून आलेच नाहीत. तू झोपली नाहीस? नाही ना गो, मला झोपच येत नाहीये. रोज रात्री आई मला गोष्ट सांगते, पण आज ती पण नाहीये गोष्ट सांगायला. तू मला गोष्ट सांगशील? हो सांगते की. ये बस, ती गोष्ट सांगू? अकबर बिरबलची सांगू, का राजा राणीची सांगू, का त्या झोपडीत राहणाऱ्या आजीची सांगू? राजा राणीची सांग. बर, आठवावीला गेलं मला. हा, तर एकदा काय झालं, एक राजा. बरं झालं तुम्ही आलात, मी वाटच बघत होते. अवंतिका. आई, बाबा, तुम्ही कुठे गेला होतात? आणि घरात आजी सोडून कोणीच का नाहीये? अगं ओवी, सगळेच आपापल्या कामात आहेत बाळा, आणि आई बाबांची पण खूप धावपळ सुरू आहे. सॉरी. बरं मला सांग बाळा, तू औषध घेतलंस का? किती खोकला झालाय तुला? हो. पण अवंतिका. ओवी, ते ओवी बाळा, तुला झोप आली ना, गोष्ट ऐकायची ना, मी हिला घेऊन जाते.